जेव्हा सगळे लोक गाढ झोपलेले असतात तेव्हा कुठेतरी एक व्यक्ती जागा असतो का? कारण त्याला फक्त आयुष्य जगायचं नसतं, त्याला इतिहास घडवायचा असतो. आजच्या काळात सगळे म्हणतात स्वप्न बघा, स्वप्नांसाठी चालत राहा, पण जोवर आपली विचारसरणी मर्यादित आहे तोवर यश ही फक्त एक कल्पना राहते. माणसाचं स्वप्न मोठं असेल तर त्याला त्याग करावा लागतो. रात्री झोपताना देखील त्याला आठवतं की मी अजून काहीतरी बाकी आहे. कारण जो लांब विचार करतो तो प्रत्येक अपयशातही भविष्य बघतो. आज जर तुम्ही मेहनत करत नाही तर कोणीतरी दुसराच तुमच्या स्वप्नांवरती काम करत आहे. तुम्ही जर आज काम पुढे ढकलत आहात तर लक्षात ठेवा, जग स्वतःहून तुमच्यापासून दूर जात आहे. म्हणूनच स्वतःशी वचन द्या, मी तो माणूस होणार ज्याचा मी स्वप्नात विचार केला आहे. मी माझं स्वतःचं साम्राज्य घडवणार. एक दिवस येईल जेव्हा जग तुमचं नाव घेईल, पण ते नाव फक्त एक नाव नसेल, ते एक कहाणी असेल, एक मिशन असेल, एक प्रेरणा असेल. आज तुम्ही लांब विचार ठेवा, आज मेहनत करा आणि उद्या कायम जिंकून दाखवा. कारण यशाच्या शिखरावर पोचण्यासाठी झोप, भीती, शंका हे सगळं मागे सोडावं लागतं. जो आज रात्री झोपला नाही तो उद्याही इतिहास घडवतो. लांब विचार म्हणजे काय? लांब विचार म्हणजे फक्त मोठं स्वप्न बघणं नाही, तर त्या स्वप्नांच्या मागे दिवस रात्र झटणं. प्रत्येक हार ही एक शिकवणूक असते. जी व्यक्ती या शिकवणुकीला स्वीकारते ती पुढच्या वेळी अधिक मजबूत होते. मेहनत आणि सातत्य मेहनत केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाहीत. रोजचा एक छोटासा प्रयत्न, रोजचा एक छोटासा त्याग ह्याचं मिळून मोठं यश घडतं. आज तुम्ही लहान लहान गोष्टीत सातत्य ठेवलं तर उद्या मोठ्या गोष्टी तुमच्याकडे धावत येतील. स्वतःशी वचन देणं हीच खरी सुरुवात असते. तुमचं स्वप्न जर तुम्हाला झोपू देत नसेल तर समजून घ्या तुम्ही योग्य मार्गावर आहात. आज तुम्ही थांबलात तर कोणी तरी तुमच्या जागी पुढे जात आहे. त्यामुळे आज नाही असं कधीही म्हणू नका. तुम्ही जेव्हा स्वतःला बदलता, मेहनत करता, त्याग करता, तेव्हा तुम्ही फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी एक आदर्श घडवत असता. उद्या तुमचं नाव घेताना लोक फक्त एक व्यक्तीचा आठवण करणार नाहीत, तर एक विचार, एक क्रांती, एक ऊर्जा आठवतील. लांब विचार ठेवा, मोठं स्वप्न पहा, आज मेहनत करा, उद्या जग जिंका. कारण यश मिळवणारे लोक रात्री झोपत नाहीत, ते रात्री इतिहास लिहित असतात.